सगळे माझ्या ठाण्याचे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज ठाण्यामध्ये येण्याचं कारण हे आहे की गेल्या 2 दिवसांपासून वर्तमानपत्रांमध्ये काही बातम्या येतात ज्या या रुग्णालयाशी निगडीत आहे आणि त्यामध्ये लिहिलं गेलं होतं किंवा बातमी अशी होती की ज्या प्रसूतीसाठी महिला येतात त्यांची हेळसांड होती आहे किंवा त्यांना वेटिंगला राहावं लागतंय आणि मग अशा वेळेला काय परिस्थिती आहे, असं का होतं आहे हे बघण्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी माझी सहकारी मृणाल पेंडसे हिच्यासोबत या ठिकाणी आली आहे. आणि इथे आल्यानंतर इथले जे अधिकारी आहेत जे इथं काम करतात त्या सगळ्यांशी मी बोलले, डॉक्टरांशी बोलले. सकाळी येण्याच्या आधी ठाणे म्युन्सिपलचे कमिशनर साहेब जे आहेत सौरभ रावजी त्यांच्याशी मी बोलले, माहिती घेतली की वस्तुस्थिती काय आहे, की असं काय आहे की बाबा महिलांना तिथं वेटिंगला राहावं लागतंय, जागा नाही आहे. त्यावेळेला जी आलेली वस्तुस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडणं माझं काम आहे आणि ती तुम्हाला मी आता सांगते. आता इकडे हे जे हॉस्पिटल आहे याच्यामध्ये 25 खाटा आहेत, त्याचं प्रसूती कक्ष आहे आणि PNCचे जे आहेत ते 50 बेड आहेत. जनरली कसं असतं की ज्या वेळेला बाई गरोदर राहते त्यावेळेला ती त्या महिन्यापासनं टेस्टिंगला येणं, वॅक्सिनेशन घेणं हे एक प्रोसेस असतं. ती शेवटच्या डिलिव्हरीपर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये असते. परंतु या हॉस्पिटलमध्ये फक्त ठाणे शहर नाही तर त्याच्यासोबत कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, भिवंडी, अगदी कर्जत, कसारा, पालघर, नवी मुंबईपासनं महिला पेशंट्स ज्या प्रसूतीसाठी येतात त्या इथं येतात. आता त्या कशा येतात? त्या ऐन वेळेला येतात. त्यांची इथे रेग्युलर ट्रीटमेंट चालली आहे का? तर नाही. पण त्या शेवटच्या क्षणाला येतात आणि मग त्या आल्यानंतर त्यांना ट्रीट करणं हे हॉस्पिटलचं काम आहे. आता आपल्याकडे जर कॅपॅसिटी 50ची आहे, 50 तर आपल्या आहेतच पेशंट, पण त्याच्यापेक्षा 35 पेशंट अजून बाहेरून अशा वेळेला जर अचानक आल्या ज्या शेवटच्या क्षणाला येतात आणि मग त्यावेळेला त्यांची डिलिव्हरी करणं, त्यांना जच्चा बच्चा या दोघांनाही सुरक्षित ठेवणं हे हॉस्पिटलचं पहिल्यांदा कर्तव्य आहे. आणि म्हणून मग ते काम केलं जातं. बाळाला व्यवस्थित डिलिव्हरी करून आईला बाळाला सुरक्षित ठेवलं जातं आणि मग प्रश्न येतो बेडचा. कारण बेड आहेत 50, पेशंट झाले 85, 35 बेड करणार कुठे ॲडजस्ट? मी आता डॉक्टरांना विचारलं, ते मला म्हटले तुम्ही चला मी तुम्हाला वॉर्डमध्ये दाखवतो, आम्ही एकाही पेशंटला परत पाठवत नाही. 2 बेड. आता आपण जर हॉस्पिटलमध्ये जनरली गेलो की आपल्याला दिसतं इथं एक बेड आहे, थोडं अंतर सोडून दुसरं बेड आहे. पण ते म्हटले आमच्याकडे तसं नाही आहे, आमच्याकडे आम्ही ती बाई व्यवस्थित जमिनीवर नाही झोपली पाहिजे, बेड पाहिजे तिला. त्याच्यामुळे जो मधला जो गॅप आहे तिथे सुद्धा आम्ही बेड लावला आहे. का लावला आहे? की त्या आईला आणि बाळाला त्रास होऊ नये, व्यवस्थित सुखरूपपणे घरी गेले पाहिजे. त्याच्यामुळे इतर हॉस्पिटलमध्ये जे आपल्याला दिसतं ते तुम्हाला इथे दिसत नाही. त्याचं कारणच हे आहे की बाहेरून ऐन वेळेला येणाऱ्या प्रसूतीसाठीच्या महिला या 1/3 महिला आहेत अशा. बरं, या महिन्यामध्ये आकडा जर तुम्ही बघितला तर जवळपास डॉक्टर किती झाले आहेत या महिन्यामध्ये? आपल्या डिलिव्हरीज किती झाल्या? 26 दिवसामध्ये 545 डिलिव्हरी झाल्यात. आपलं ॲव्हरेज काय असतं दर महिन्याचं? आता त्या डिलिव्हरीज वाढल्या, त्याच्यामुळे थोडीशी अव्यवस्था झाली आहे का? तर 100% झाली आहे. पण त्याच्या मागचं कारण काय आहे? तर त्याच्या मागचं कारण हे आहे की अशा पद्धतीने पेशंट्स वाढले आणि त्यामुळे त्यांना व्यवस्थित सुरक्षित ठेवणं हॉस्पिटलचं काम आहे, ते त्यांनी त्या ठिकाणी केलं. आता हॉस्पिटल वाढतं आहे. गव्हर्नमेंटने जवळपास 135 कोटी रुपये सँक्शन केलेले आहेत, त्याच्यातले 60 कोटी रुपये आलेले आहेत. त्यामुळे काय होणार आहे की आता पूर्ण हॉस्पिटल किती बेडचं आहे? 340 बेड वाढवण्यात येणार आहे. सध्या 500 बेड आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या 1 वर्षामध्ये हे बेड 840 बेडचं हॉस्पिटल हे होणार आहे. तुम्ही म्हणाले काम का स्लो होतं आहे? तर हे हॉस्पिटल आहे, त्याच्यामुळे सगळा अंदाज घेऊन काम करावं लागतं. एखादी बिल्डिंग आपण बघतो 24 तास आपण तोडमोड करू शकतो, त्याचा आवाज, त्याचा काही फरक पडत नाही. पण हॉस्पिटल असल्यामुळे या सगळ्या गोष्टींना बघावं लागतं. त्याच्यामुळे जे काम करतायत त्यांना तास पण कमी मिळत आहेत.
लिमिटेशन आहेत की एवढ्याच वेळेमध्ये आम्ही काम करू शकतो, आम्ही सगळे दान तोडू शकत नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या 1 वर्षामध्ये तो सुद्धा आपले बेड वाढणार आहेत. आता या हॉस्पिटलला बरेच अवॉर्ड्स पण मिळाले, तुम्हाला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. पण MJPJY सारखं सगळ्यात चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करणारं हॉस्पिटल, आपल्याकडे काही पॉक्सोच्या केसेस येतात, लैंगिक अत्याचार, त्यावेळेला त्यांना कशा पद्धतीने ट्रीट केलं गेलं पाहिजे, त्याच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्याचं काटेकोरपणे पालन हे या रुग्णालयाकडनं केलं जातं. त्याचंही त्यांना त्या ठिकाणी अवॉर्ड मिळालेलं आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये वाटत एवढंच होतं की बाबा एवढं असं काय झालं आहे की का होत नाही आहे, महिलांची का हेळसांड होती आहे. तर याची सगळी माहिती मी इथे घेतली. मला एक गोष्ट इथे आल्यावर लक्षात आली की शेड्यूल ड्रग तर आहेतच, पण एखादं औषध जर कुठल्या पेशंटला सांगितलं की हे आणायचं आहे तर ते त्याच्याकडून न घेता हॉस्पिटल बेअर करतं, म्हणजे TMCच्या माध्यमातून, आणि त्याच्यातून ती औषधं आणून दिली जातात. म्हणजे पेशंट जो इकडे येतो तो कॅशलेस असतो पूर्णपणे, 1 रुपयाही न घेता. बरं, सोनोग्राफी फ्री आहे, ब्लड टेस्ट फ्री आहेत. या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणारे जे पेशंट आहेत त्यांना MRI CT पण फ्री आहे. बाहेरच्या हॉस्पिटलमधून येणारे जे पेशंट असतील त्यांना कन्सेशन रेटमध्ये MRI आणि CT मिळते. आणि त्यामुळे लोकांचं इथे येण्याचा ओघ पण तितकाच आहे. का आहे? कारण इतर हॉस्पिटलपेक्षा इथे स्वस्त आहे. लोकांना इथे ॲडमिट व्हायचं आहे कारण इथे चांगली सुविधा मिळते आणि शिवाय कुठलाही खर्च होत नाही, जे गव्हर्नमेंटचं, सरकारचं धोरण आहे की इथे आलेला जो आपला गरीब पेशंट आहे त्याच्या खिशाला तोच नाही लागली पाहिजे आणि तो कॅशलेस इथे उपचार घेऊन चांगल्या पद्धतीने घरी गेला पाहिजे. बेबी किटसुद्धा दिली जाते, ज्याच्यामध्ये सगळं बाळासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी दिल्या जातात. आणि म्हणून या वेळेला जी काही अडचण आली, जी काही वेटिंग लागली, त्याला कारण हे आहे की त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिकची जास्त या ठिकाणी पेशंट आल्यामुळे तिथे वेळ लागला गेला. आणि येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा हे हॉस्पिटल पूर्णपणे वाढणार आहे त्यावेळेला आता हे 50 जे बेड आहेत, म्हणजे मी फक्त मॅटर्निटीचा विषय बोलते आहे, ते 100 होणार आहे. पण मला खात्री आहे की तेव्हासुद्धा जरी 100 बेडचं मॅटर्निटी आपलं PNC वॉर्ड असेल तरी तिकडे पेशंट हे कमीत कमी 150 ते 150 असतील. पेशंट्स येण्याचा ओघ, आपली क्षमता त्याच्यापेक्षा जास्त. आणि म्हणून मला असं वाटतं की महिलांची गैरसोय या ठिकाणी झाली असेल. डॉक्टर्स दिवसरात्र काम करत आहेत. मी तर परळ लालबागला राहते, मला आमच्या आजूबाजूला हॉस्पिटल आहेत, त्यामुळे आमचं सतत हॉस्पिटलला जाणं होतं, भेट होत असतात. प्रचंड प्रेशर डॉक्टर्सवरती सुद्धा असतं, कारण खूप सगळे OPDचे पेशंट्स बघणं, बाकीच्या गोष्टी बघणं, आणि त्यात ते आपलं काम करत असतात. अर्थात यामध्ये जर आपल्याला काही चुका आढळल्या तर त्या नजरेत आणून देणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीच्या गंभीर बातम्या लागतात आणि त्यावेळेला काय आहे नक्की परिस्थिती हे समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून आजचं माझं हे प्रयोजन होतं. मी या ठिकाणी आले, इथली सद्य परिस्थिती जी आहे ती समजून घेतली. NICUचे सुद्धा यांच्याकडे 30च क्रीब्स आहेत. मी त्यांना म्हटलं की किती बच्चू तुम्ही ठेवता, पण इन्फेक्टेड असेल तर एका याच्यामध्ये एकच बाळ ठेवावं लागतं. म्हणजे आम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीने फोन येतात की छोट्या बाळाला ठेवायचं आहे, जे प्रीमॅच्युअर बेबी असतात त्यांच्यासाठी ज्या पेट्या लागतात त्याची कमतरता असते. म्हणजे जर तुम्ही KEM सायन नायरला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सर्रास दिसेल एका क्रीबमध्ये 2 बच्चू झोपवलेले असतात. आता यांच्याकडे 30 आहेत. मी त्यांना म्हटलं तुम्ही मग 60 बच्चू ठेवतात का? ते म्हणले नाही, आम्ही रिस्क घेत नाही, कारण जर इन्फेक्टेड बेबी असेल तर त्याचं इन्फेक्शन दुसऱ्या बाळाला होऊ शकतं आणि त्यामुळे आम्ही तीही काळजी घेतो. येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन दर्जेदार सुविधा कशी देता येईल याचा रुग्णालयसुद्धा प्रयत्न करतं आहे. तुम्ही नेहमीच इथं येत असाल वेगळ्या वेगळ्या केसेसच्या माध्यमातून, वेगळ्या वेगळ्या घटनांच्या माध्यमातून, त्यामुळे हॉस्पिटल काय आणि कशा पद्धतीने काम करतं हे तुमच्याही लक्षात येत असेलच. पण आजचा विषय हा मॅटर्निटी होमचा होता, म्हणून मला मॅटर्निटी वॉर्डला पण जायचं आहे. पण तुमच्या सगळ्यांचा आग्रह की आधी आपण इथे बोलूया, म्हणून मी अधिकारीसुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनी मला वस्तुस्थिती सांगितली, ती मी आज तुमच्यासमोर मांडली आहे. आणि याच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा.